सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांना ही नोटीस पाठवण्यात आल्याचे कळतंय। अतिरिक्त पोलीस परभणी सीआयडीच्या उपाधीक्षकांचाही यामध्ये समावेश आहे। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस मारहाणीतच झाल्याचा अहवाल सादर करण्यात आलेला होता आणि यानंतर ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगात सुनावणी सुरू झाली आहे आणि या प्रकरणी आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि गृह सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक गुन्हे, परभणी सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक यांना नोटीस बजावलेली आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, राज्याचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। या सुनावणीमध्ये महत्त्वाचे निर्देश देण्यात आले। नक्कीच ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण का सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या पद्धतीने गोष्टी समोर येत होत्या त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो अहवाल होता, राज्य मानवाधिकार आयोगाने जो अहवाल या ठिकाणी सादर केलेला होता या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने, आणि या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या कोठडीतच झाला, पोलिसांच्या छळामुळे झाला असल्याचा प्रथमदर्शनी अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत। त्याचबरोबर गृह विभागाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांनाही नोटिसा बजावलेल्या आहेत। त्यामुळे मंगळवारी ही जी सुनावणी राज्य मानवाधिकार आयोगात होणार आहे या सुनावणीला विशेष महत्त्व आहे आणि त्यावेळेला आयोग काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अतिरिक्त पोलीस आणि परभणी सीआयडीच्या उपाधीक्षकांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे। येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता आणि यानंतर ही सुनावणी झालेली आहे। आता पुढील सुनावणी मंगळवारी पार पडेल।